हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मिंग्लिश. या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा चालू वर्तमान काळाची माहिती घेणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा साधा वर्तमान काळ. जर अजूनही आपण हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आणि ही टेन्सची सिरीज कंटिन्यू ठेवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. मिंग्लिश, मराठीतून इंग्लिश. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, ज्याला प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स सुद्धा म्हणतात. नावावरून लक्षात येते की या टेन्सचा वापर सध्या घडत असलेल्या घडामोडी दर्शवण्यासाठी केला जातो. प्रेझेंट मोमेंटला किंवा चालू क्षणाला ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत त्या दर्शवण्यासाठी आपण चालू वर्तमान काळाचा वापर करतो. इंग्रजीमध्ये ही रचना करण्यासाठी कर्त्याच्या नंतर एम, इज, आर यापैकी योग्य टू बीचे रूप वापरले जाते. त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावला जातो. काही उदाहरणे पाहूया. आय एम स्टडिंग फॉर माय एक्झाम्स. यामध्ये कर्ता म्हणजे आय, एम हे टू बीचे रूप आणि स्टडी या क्रियापदाला आपण आयएनजी प्रत्यय लावलेला आहे. दे आर प्लेइंग इन द पार्क. ही इज गोइंग टू स्कूल. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्येच निगेटिव्ह वाक्य बनवण्यासाठी सब्जेक्ट, टू बीचे रूप आणि आयएनजी प्रत्यय लावलेल्या क्रियापदापूर्वी नॉट हा शब्द वापरला जातो. खालील उदाहरणावरून आपल्या हे लक्षात येईल. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्येच क्वेश्चन बनवण्यासाठी आपण पुढील रचना वापरतो. एम, इज, आर यापैकी योग्य ते टू बीचे रूप प्लस सब्जेक्ट प्लस present participle. For example, are you listening to music? Is he playing basketball? आता पाहूया चालू वर्तमान काळाचा वापर कधी करतो याची काही उदाहरणे. ॲक्शन्स इन प्रोग्रेस, सध्या चालू असलेल्या घटना दर्शवण्यासाठी आपण चालू वर्तमान काळ वापरतो. काही एक्झाम्पल्स पुढील प्रमाणे. तात्पुरती परिस्थिती दाखवण्यासाठी चालू वर्तमान काळाचा वापर होतो. फॉर एक्झाम्पल, शी इज स्टेईंग विथ अस फॉर अ फ्यू वीक्स. या वाक्यातून सध्याची तात्पुरती परिस्थिती लक्षात येते. वी आर लिव्हिंग इन अ टेम्पररी अपार्टमेंट. भविष्यातील योजना किंवा व्यवस्था दर्शवण्यासाठी सुद्धा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. For example, I am meeting with the client tomorrow. They are traveling to Paris next month. जसे आपण पाहतोय, टुमारो आणि नेक्स्ट मंथ हे भविष्य दर्शवणारे शब्द आहेत, परंतु आपण चालू वर्तमान काळाचा वापर भविष्यातील योजना दर्शवण्यासाठी केलेला आहे. लोकांची चिडचिड व्यक्त करण्यासाठी, अनॉयन्स किंवा इरिटेशन दर्शवण्यासाठी आपण चालू वर्तमान काळ वापरतो. फॉर एक्झाम्पल, ही इज ऑलवेज कंप्लेनिंग अबाउट हिज जॉब. वाय आर यू ऑलवेज इंटरप्टिंग मी. आता पाहूया चालू वर्तमान काळ दाखवणारे काही टाइम एक्सप्रेशन्स. जर वाक्यामध्ये नाऊ, ॲट द मोमेंट, करंटली, राईट नाऊ हे शब्द आढळले तर ते वाक्य चालू वर्तमान काळात असते. याची काही एक्झाम्पल्स पुढे दिलेली आहेत. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या काही स्पेशल केसेस. स्पेलिंग चेंजेस. जेव्हा मूळ क्रियापदाचा शेवट ई ने होतो त्यावेळी त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल बनताना ई काढला जातो आणि आयएनजी प्रत्यय जोडावा लागतो. फॉर एक्झाम्पल, मेक,
मेकिंग. जेव्हा क्रियापदाचा शेवट एका व्यंजनाने होतो आणि व्यंजनापूर्वी एकच स्वर असेल तर आयएनजी प्रत्यय लावताना शेवटचे व्यंजन 2 वेळा येते. फॉर एक्झाम्पल, रन, रनिंग. जर क्रियापदाचा शेवट एल या अक्षराने होत असेल आणि त्यापूर्वी एक स्वर आलेला असेल तर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावताना डबल एल वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, सिग्नल, सिग्नलिंग, ट्रॅव्हल, ट्रॅव्हलिंग. तर मंडळी, आज आपण पाहिला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आय बटनमध्ये टेन्सेसची प्लेलिस्ट आपल्याला पाहायला मिळेल. ती प्लेलिस्टही पाहायला विसरू नका. आणि हो, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. मिंग्लिश, मराठीतून इंग्लिश.